बाहेर गेलो होतो फ्रेंड्स, आताच घरी पोहोचलोय मस्तपैकी. आता झोपू. त्याच्या अगोदर थोडस घर आवरायचं बाकी आहे. काय हो थोडंसं आवरायचंय. आणि या सगळ्या बाटल्या गाडी मधल्या बघा, एवढ्या बॉटल्स होत्या. आणि अजून काय बुबूचा हातात पण आहे. बेटा बॉटल्स कुठे तुला दिलेल्या? हा, पूजानी आवर्जून या सगळ्या बॉटल्स कशासाठी आहेत? बंगार वाजला द्यायला. हे 1 2 3 मोजून 2 रुपये दिल्यांचे. चालेल, 2 ते 2 रुपये. बुग्गू हर्ष, मम्मा. तू बाहेर ऐकत नाही ना? कुठे कुठे काय काय मस्ती केली आठवतो. मला ग्रीन वाली काठी दे फक्त शेवटी. जरा चांगलं पटके रे. तुला 1000दा सांगितलंय बाहेर गेल्यावर व्यवस्थित वागायचं. आणि एक का ह्याने सांगितलं नाही का लगेच ऐकायची ती गोष्ट. फ्रेशअप होऊन घ्या चला लवकर. मला पण भीती वाटते. ओव्हर. तू जरा शांत बस हं, हर्ष. तुझ्यामुळे सगळं होतंय. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. आल परत माझ्यावरती. पण मी पण जातो थंड पाण्याने आंघोळ करून घेतो, झोपतो लवकर. देर रात 1:45 बजे हा? सारी दुनिया सो रही थी. 1:45 1:15 1:15 वाजलाय. शब्दावर नका जाऊ. इतक्या रात्री तुम्ही काय करत आहात? दही आणि साखर खाते. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे एक काम जे तुम्ही हाती घेतलं सांगू सगळं शकता? झालं माझं काम आता. मी हायलाइट करतो त्याच्यावरती. दिसते लाल लाल दिवा पेटला. काय आहे ते? पूजा, तुमच्या मागे काय आहे? फ्रीज. फ्रीजच्या बाजूला काय आहे? पार्ट मीन्स ते हे ह्याला काय म्हणतात? फ्रीज मॅग्नेट. सगळं काही समजत असून जर तुम्ही न समजल्यासारखं वागत असाल तर तुम्हाला आत्ताच एलिमिनेट करण्यात येईल. ओके ठीक आहे. आय एम नॉट इन. वॉशिंग मशीन इतक्या रात्री का लावली आहे? वॉशिंग मशीन का लावतात? एखादा माणूस आहे ना, हा भाव्यासारखा माणूस. बघू वॉशिंग मशीन का लावतो आपण? हा का लावतो आपण? त्याच्यात काय करतो आपण? आहे की इतक्या रात्री का? उद्या सकाळी पण करू शकता असतं. हा, मशीन तर लावायची, ते तर ऑटोमॅटिक आहे. आपल्याला थोडी धुळत बसायचं. तुमच्यासोबत बोलणं म्हणजे स्वतःला दगड मारून घेणं. मग तो दगडच कशाला मारून घ्यायचा? आज मुंबई पहिल्यांदा पीटी युनिफॉर्म घालून चालली स्कूलला. अरे डोक्याला लागलं. आज योगा करणार आहे स्कूल मध्ये. चला चला, लेट्स गो फास्ट. शूज गाडीत आहे का? हो. आणि गाडी खाली जा जा. झालं. शूज बघू दे मला आहेत का. भाव्या खूप भडकली, माझ्यावरती रडती पण आहे. कसे स्कूलचे शूज भेटत नाहीयेत. त्या दिवशी कार मध्ये काढलेले शूज भेटतच नाही म्हणून तिला केवळ शूज घातले तर तिची चिडचिड व्हायला लागली. नशीब आहे बाबा, सीटच्या खाली होते. बाय बुगू. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. बुगूला आता स्कूलला सोडून मी चाललो पेट्रोल भरायला स्कूटीमध्ये. बिकॉज स्कूटीचं पेट्रोल ऑलमोस्ट आले संपत. बस पाऊस पडावा आणि भिजावा पावसात, छान मन खोलून. तर आज घरी मस्तपैकी चहा आणि कॉफी पिण्याच्या अगोदर फ्रेंड लेट्स एन्जॉय कोकोनट वॉटर. हा पाणीवाला मला पाणी पाणी पिणे का ना. हा पिणे. 60 70 80 आणि ते डिफाईन पण करतात ते कोणतं पाहिजे नेमकं. तर बरं आहे सकाळी सकाळी. लहान पोरांची पेंटिंग स्वतःच्या कब्जामध्ये घेऊन एक व्यक्ती स्वतःच. लहान पोरांचे काय, फक्त भाव्याचेच तर घेतले.
आता काय बोलू मी. चला त्यापेक्षा मी जेवून घेतो. इथे जेवण बनवलंय पूजाने छान छान. तेव्हा भात, बटाट्याची भाजी, डाळ, चपाती, पाणी. मम्मी ते ना आपण लेचीला जाऊ. जेटीला सारखं सारखं रोज रोज हा काय करायचं जेटीला जाऊन. केलं ते नको जाऊ, थांब जरा, मला शोकेसचं एक विचारायचं काहीतरी, ते विचारू आणि मग घरी जाऊ आपण. ओके चला उतरा. कबूतर किती हा खूप सारे कबूतर आहेत. वारी करून घेऊ शोकेसची. काय आहे? दरवाजाच्या बाहेर पडलं होतं फ्रेंडला. फ्रेंडला कोणी फेकलं काय माहिती. तू एकटं नाही मी कशाला फेकू, तुम्हाला भेटले ना तुला कसं माहिती. ड्रॉइंग कोण करणार. ते कोणी भेटले कोणी फेकलं? इकडे बाहेर पडलं होतं. फेकलं नव्हतं बेटा. कोणी भेटलं बघ याने फेकलं असेल. कशाला. हे सर्व काय केलं बेटा तू हे. कुठून केलं? पण हे आहे काय. चिकली आहे ही तू कसली लायनर टिकली? घेतलंस? ओटा ई कर ई कर ई कर ई ई आ. तोंडात नाही घातलं ना बेटा. कुठे इथलं लायनर कुठे? तोंडात नाही. माहिती. तू हातात घेत. कपड्यांवरती बघ लागलं या. तू लिपस्टिक लावली त्या लायनरने. हात काढ बेटा, चादरवरून हात काढ. काय झालंय. लिपस्टिक लावली त्या लायनरने. मग काय ते केलं? बेटा ते वेगळं आहे ते, पण मेकअपचं सामान आहे ते, हे नाहीये की तू असं काय करशील. तू आतमध्ये बाथरूम मध्ये जाऊन धुवत पण होतीस ना. हो ते पण नेल कटरने कसं कापले हर्ष. दाखव तू नील कट. अरे मला बघू तरी दे. मी नाही काय, मी नाही ओरडत. अरे बघू दे बेटा, मला बघू दे. इट्स ओके इट्स ओके, ठीक आहे बेटा. मी काय ओरडतोय का तुला. दाखव बेटा, मजाकची बात नाहीये. बघू दे अरे बघू दे, सोड. थांब. अजून काय घेतलं तू? अजून काय? आणि तू हे का काढलं? पण मी तुला हे घालून पाठवलं होतं, तू हे का काढलं? घाल दे. कोण घ्यायला हे पहिलं? एकटीला आता झोपायला पण पाठवायचं नाही म्हणजे आता. बरं आता किती कुठं कसं लक्ष देणार आता. तेल लाव. बेटा डॉक्टर कडे जावंच लागलं. अरे पण लायनर पण लिपस्टिक मध्ये लावता का? अरे पण बोटाची चामडी कापली तर मग हे का हे सगळं का लावलंय तोंडावरती. जर तुझं बोट लिपस्टिक का लावली लायनरची? तुला कोण मेकअप करायला सांगतं असं? आणि आता ते जाणार पण नाही. उद्या स्कूलला असंच तिच्या जीवनात. डॉक्टरकडे जायचं. करते. बोले तिच्या पुढं मी हसतोय कारण की थोडस नॉर्मल करायला, तिला घाबरून जायला नको. बट ते ती अंगठ्याचं जे केलंय ना नेल कटरनी, ते जरा जास्त केलंय. ते स्किन पडली इकडे वा. म्हणून लावतात ना. तू इकडे कसं लावलंस? गालाला गालाला ब्लश लावतात बुग्गू. मम्मा मी जाई करत होती ना, बघते ना नाही जात होतं. काय करत होती तू? मी पावलं लावत होती. पावलं मग ते गेलं नाही. नाही. मग कशाला लावलं तू? तोंडाला लावता. तोंडाला लावते ना मग. नाही लावत.
पहिलं मी काजळ घालवते, मग त्याचं बघते, एक एक गोष्टी बघते ना. काजल नाही तू काजल आहे. नेल कटर कुठे? तू नेल कटर वापरलेला तू अंगठ्याचं कशाने कापलं बेटा? असं चावून काढलं? हा ठेवलं कुठे? परत घेशील? मी ठेवले कुठे ठेवलं? मोबाईल मध्ये. पण तू का कापलं? पहिला पाठवलं होतं. तिला जेवण बिवण भरवून पूजाने फ्रेश विश करून मस्तपैकी इथं झोपायला पाठवलं, तर आरामात झोपेल. ती स्वतःच संध्याकाळी बोलली, उठून झोप तिला आली. बाहेर ती स्वतःच बोलली होती झोप आली करून. ब्लिडिंग तर नाही होते. अरे ती चामडी निघाली आहे. अरे एकाच बोटाचं नाही पूजा, साईड हा साईडला सगळंच केलंय. ते सगळेच नेल कटरने नेल कट करत होती. घ्या मुलगी, दाखव दुसऱ्या हाताचं दाखव. कुठ तिथे तिला हे करू दे मला. दुसऱ्या हाताचं दुसऱ्या हाताचं दाखव. तो काय दाखव. अरे हे काय आता नवीन? तिथलं लागलं असेल तेव्हा ते त्या भिंतीचं. झोपून घे शांत आहे. संध्याकाळी उद्या बरं नाही झालं तर आपण औषध लावले मेडिकल मधून, ठीक आहे? झोप बेटा, आता दुखत नाही ना? शांतपणे झोपा, ओके? हा बेटा, आहे बेटा इथे. मी पण झोपतो. मी तुला स्टोरी सांगतो, ओके? एक होती बुग्गू. ती काय करते, सारखं काही नाही काहीतरी धडपड करत असते. मम्मा डॅडाचं लक्ष थोडस हटलं की ती मध्येच सिक्सर मारते. मग नजर घाटी दुर्घटना घटी असं म्हणून सीन करते. हा रॅबिटची. एक होता रॅबिट, त्याचं नाव होतं बुग्गू. तो कधी पण त्याच्या मम्मा डॅडाची नजर हटली की तो लगेच काहीतरी सिक्सर मारायचा. नजर हाटी दुर्घटना घटीवाला सीन करायचा. कधी त्यांनी टीव्ही फोडला, कधी त्यांनी नाकात काय टाकलं, तर कधी त्यांनी परत नाकात काहीतरी टाकलं, परत कधी काय तोडलं, तर कधी फोन तोडला, तर कधी काय उचापत्या केल्या, तर कधी नेल कटर घेऊन बोटाचं सगळं जांभा येते वरची स्किन कापली. आय लाईन तू पण कापलंय? मग तू तर नाहीये, तुझ्याबद्दल तर नाहीये ती स्टोरी. ठीक आहे, तू झोप, म्हणजे थोडं दुखायचं कमी होईल, ओके? आराम करा. तर तिथं आपण मस्तपैकी चोळला ना, व्यवस्थित तेल लावलं ना, आता झोपा. मग एक दिवशी भाव्या तो बुग्गू खूप रडतो, तर त्याचे मम्मा डॅडा बोलतात कर अजून मस्ती कर. त्याच्या मम्मा डॅडाला ऍक्च्युली राग तर खूप आलेला असतो त्याचा, आणि त्यांना मन करत असतं एक जोरात असा ते धपाटा देऊ की काय आहे मस्ती, गपचूप बसून खेळ, अभ्यास कर, मस्ती कर, टीव्ही बघ ना. अंगाशी काय नुकसान, अंगाला काहीतरी दुखापत होईल असं काय करायचं? पण काय करणार, तो बुग्गू छोटा असतो म्हणून त्याच्या मम्मा डॅडा त्याला मारू शकत नाही. हा मी तो बुग्गू बोलतोय, तो रॅबिट ज्याची मी स्टोरी सांगतो. हा तू आहे बेटा. मग त्याला लय फटके पडतात स्टोरी मध्ये त्या बुग्गूला. मम्मा डॅडा खूप काठीनी, छोट्या छोट्या काठीनी फटाफट फटके देतात, ओरडतात, आणि मग त्याला मार देऊन त्याला झोपवतात. आणि तो झोपतो, असं जागा नाही राहत झोपायला सांगितलं तरी. ठीक आहे, मी 10 काउंट करतो, डोळे बंद कर. 1 2 3. हा झोपले मी पण झोपलो फ्रेंड्स बुग्गू सोबत. चला आता बुग्गू झोपेल आणि मग संध्याकाळी उठेल, मग बुग्गू माझ्यासोबत भेगा आणायला येईल, ओके? आज बेटा तुला स्कूलमध्ये सोडून मी कोकोनट पाणी पिलं, कोकोनट वॉटर, नारियल पाणी. मला आवडते ना, आता दादा रोज सकाळी कोकोनट वॉटर पिणं. ठीक आहे, स्कूलला जाताना तू पण पी, मी पण पितो, ओके? चला फ्रेंड्स, संध्याकाळी उठल्यावर कंटिन्यू करू. 1 2. प्रताप विचित्रच आहे अगं. काही मी तर, आणि ती वाटी माहिती ते लाईन कसं आहे, ते लगेच जात नाही, ते वॉटरप्रूफ आहे ना, ते तुझ्याकडे ते तुला दिलंय तसं वाला आहे ना, ते तसं वाला ते लगेच जात नाही पाण्यात.
हा झाकण तुटलं होतं, मी तुला बोलले होते तुटलंय करून, तुला मी बोलली आलं का नवीन देते करून, तर तू ऐकलीस का? घेऊन गेलीस ते. डेटा ट्रान्सफरचा प्रोग्राम चालू कोणता? आहे Forever? आणि ही वाईफ माझी ही अजून मल्टिपल लोकांसोबत Forever? सेम स्पिरिट, सेम जोश, तुला पूर्ण सेम फिलिंग सोबत हा डेटा अजून ट्रान्सफर करू शकतो. जसं की नवीन हा, पण पहिल्यांदाच कोणाला तरी सांगते असं ती सांगू शकते. डेटा ठीक आहे, दाखव अंगठा. ठीक आहे ना, काय दुखत बघ नाही ना? ना पिक्चर मध्ये दाखवतो तसं आपल्याला पण भेटला पाहिजे. कुठे झाली बेटा? बोल. आले मी सोड. आता खेळता खेळता उगाच मीठ मसाल्यात कुठे ते हात लावेल तर झोपेल. सांगतो. बाय बघू, सांभाळून खेळा बेटा अंगठ्याला. हा पण ते त्यांनी सांभाळून खेळ, ठीक आहे. तुला खिडकी लावली पाहिजे ना. का? ते बघ तिथं कोपऱ्याला कोण आहे, वरती कोपऱ्याला. लवकर लाव. मग तू जाळी का उघडी ठेवली आहे? मी थोडी उघडी ठेवली आहे. जमेल का? बघू, ट्राय करू. त्याचे वजन तर खूप आहे. मॅमला एक बेड पूर्ण पुढं सरकून पाहिजे, पूर्ण क्लीन करायला. आय थिंक असा पुढं सरकवण्यापेक्षा ना ह्याला असं 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 करून गेलं पाहिजे. अरे वा हर्ष, बॉक्सर मुंबई डिव्हिजन. हातचा टाकला, खाली बुकट वाहून हातचा टाकला. घाम येतो मला लगेच, माहिती आहे ना. एसी लावलाय. तरी 1 2 3 म्हणून मी गेले 2 दिवस सिगरेट खायचं कमी केलंय. आज मी डाळ भातामधली मिरची पण नाही खाल्ली, का तर गरमीचा प्रॉब्लेम नको. बापरे, हे बघा हे बघा कसं उभा उभा काय उभा व्हर्टिकल रील बनवतोय आपण. हे बघ असं दाखवू. आता अजून पुढे जायला पाहिजे तर हा, हे बघा किती गोष्टी पडलेल्या आहेत मागे. अरे इकडे दाखव, कॅमेरा दाखव इकडे. हे बघा इतर असंच. अरे काय हर्ष, असं नॉर्मलच पुढे आलं. मी उगाच हाईप क्रिएट करतोय माझ्या डोक्यात. मी काम करतोय, आपल्याला ते ना हे घ्यायचं आहे, तर असं कार्पेट भेटतं एल शेप, बेडच्या कॉर्नरचं फक्त असं ते बसवूया आपण, है ना. आणि लवकरच अजून पुढे सरकव. या वॉलचं काम आपण हर्ष कॉन्ट्रॅक्टरला देणार आहे. हर्ष टिचकुले कंपनीचं एक शिकाऊ, त्यांच्याकडून शिकलेला एक स्टुडंट आहे त्यांचा, टिचकुले कंपनी मधला. तर त्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देऊन आपण ती भिंत नीट करून घेणार आहे, पूर्ण ती तेवढी भिंत. ठीक आहे, काय बोल. पुढे सरकव, अजून बस सरकव. माँ, ये दुनिया बहुत बुरी है माँ. मैं शक्तियों का गलत इस्तेमाल कर रहे, बहुत बुरी है माँ. चोगडी धूळ निघाली बेडच्या पाठून. देवा आणि बापरे, ब्लॉग चालू करायला आणि काय लाईट जायला. पूजा असं छान असं क्लीन करत होती ओल्या कपड्याने, तर मी म्हटलं एक मस्त क्लिप काढूया. लाईटच गेली. दूर बघा किती उडली. बरं, ते एअर प्युरिफायर काय कामाचं असतं का? मला हे समजत नाही लॉजिक, की एअर प्युरिफायर पूर्ण रूमची धूळ कशी काय खिचून घेणार आहे. ते तेवढ्या भागाचं घेईल ना, का ते प्युरिफायर पूर्ण हवा स्वतःच खिचतं ब्लॅक होल सारखं, आणि मग दुसऱ्या बाजूने चांगली हवा सोडतो. मला ते लॉजिक समजलं नाही एअर प्युरिफायरचं. का चांगलं आहे वापर, प्लीज सजेस्ट करा. आपण बघू, विचार करू आपल्याला. सगळ्याच विचार. अरे विचार करू म्हणजे त्यांनी विचारलंय ना त्या ब्रँडवाल्यांनी, ते बाहेर गावचं आहे ते, त्यांनी एअर प्युरिफायरच्या कोलॅब बद्दल विचारलंय. जर मतलब आहे, मी पण सर्च करतो ऍक्च्युअल मध्ये आहे का, बट जर कोणी खरं वापरतंय तुमच्यामधून किंवा तुमचं कोणी फ्रेंड ओळखीचं, तर सांगा. म्हणजे आपण त्याला ऑफकोर्स ते आपण प्रमोशन केलं की ती गोष्ट आपल्याकडेच राहील. बट ती असेल कामाची तर मग, नाहीतर मग उगाच ते डिव्हाइस कन्व्हिनियंट आहे नाही आहे ते उगाच आपण प्रमोट नको करायला. असेल तर नक्की सांगा, म्हणजे मग बघू पुढचा स्टेप काय घ्यायचा ते. बट ते कुठे काय बसवणार ते लाईट, मला त्याचं समजून घ्यायचं, नंतरला मग पुढची स्टेप घेऊ आपण त्याची.
की करायचंय नाही करायचंय, मिसलीड नको करायला कुणाला, की गोष्ट काय कामाची नाही तरी पण आपण ती प्रमोट करतोय की घ्या बाबा. हे पूजा तू वरतून नको ढकलू, मी पागल नाही मग तिथून सरकवायला, हे तुटेल हे वरचं, समजतंय? नाही तर खाली बस आणि खालून धक्का मार पाठून, खाली बस, झाडू मारलास. हे पण साफ झालंय, वरतून पंखा पण पूर्ण झटकली. आता आपल्याला ते एसी मधलं ते काढायचंय, मी लाईट येण्यापर्यंत वेट करू, बिकॉज एसी चालूच आहे. हळूहळू झाडू नकोस, तेवढी दूर. तरी कमीच आहे. क्लीन झालं बघा फ्रेंड्स, मस्त पैकी. ओए, मुझे बहुत भूख लगी है, मुझे खाना दो. मैंने क्या कहा सुना आपने? देतेच आहे. मैडम जी, मुझे भूख लगी है, बहुत जोरों से भूख लगी मैडम जी, मैंने बहुत काम किया है. काय काम नाही केलंस, ओफ, तुझ्यापेक्षा डबल टिबल मी काम केलं. ओए, तुम जो कहोगे वही सच होगा. अब फिलहाल मुझे भूख लगी है, कैडबरी खा लूं थोड़ी सी. आता जेवण मग कशाला वाढते? कोई बात नहीं, अपने तो अपने होते हैं. बटात कावळे ओरडतात आहे. काय होतं, काय होतं ते, ओय, काय होतंय? भूक लागली आहे जोरात, दे मला बाबा लवकर. चला फ्रेंड्स, मी एवढंच खाऊन घेतो, ब्लॉग येतेच पूर्ण करतो. आजचा बुगू ठीक आहे, खाली खेळायला गेली, तिला डॉक्टरकडे न्यायची, पण आय डोंट थिंक गरज आहे ना तुला. काय नाही गरज आहे. झालं ते व्यवस्थित, तर थोडं जाबाळी लागल्यासारखं ते वरचं स्किन खाली. होप्स होती नेक्स्ट टाइम असं काय करणार नाही. आणि चुकी झाली माझी पण, मीच नेल कटर खाली ठेवलेला, अंगठ्याचे नख कापत होतो मी. तरीच म्हणते ते नेल कटर खाली कसायला तिथे अडकवलेलं. मी ठेवलं. तुम्ही इतका वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. इतका बघा भूक सगळं काय हरवून टाकते. इतका वेळ दिला फ्रेंड्स आजच्या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळं उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय द वे, पूजाचा हा युनिफॉर्म झालाय घरात असण्याचा, ह्याच ह्याच्यावरती असते ती. हिच्यासाठी 4, 5, 6, 7 आपण कपडे घ्यायला जाऊ. कुठे असते मी? मोस्टली जेवढे पण लेटेस्ट जेवढे पण रील्स काढलेत ना, जरा हिच्या अकाउंट वरती जाऊन बघा. रील्स मध्ये 7, 8, 10 रील्स याच ह्याच्यावरती आहेत. गादी पण लावून टाकली आणि परत हे बघा नवीन बेडशीट टाकले. कॉटनच्या ह्याच्यावरती ना झोपायला चांगली झोप येते लेण्यांच्या ह्याच्यापेक्षा. ते पण पहिलं वालं पण कॉटनच कॉटनच आहे. होतं. पण हे कसं हे जाणवते प्रॉपर कॉटन येते.